अशा प्रकारे सामोरे जाणार आहोत। ऊस विकास योजनेच्या माध्यमातून सभासदांसाठी विविध ज्या काही योजना आहेत त्या योजना सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा खऱ्या अर्थानं आजचा हा आपण दौरा घेतलेला आहे। प्रथमतः आपल्या कारखान्याचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं वास्तविक पाहिलं तर तुम्ही लोक कारखान्याकडे येत नाही म्हणून आम्हाला इथं यावं लागतंय, अशी परिस्थिती आहे। गेल्या हंगामाचा विचार केला तर ऊस विकास अधिकारी असतील आपले निंबाळकर साहेब आणि बापूराव गायकवाड असतील, त्यांनी पण ह्या ठिकाणी माहिती दिली। तर आजच्या ह्या मीटिंगसाठी उपस्थित सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कांबळे साहेब, त्याचबरोबर आपल्या सोमेश्वर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय बाळासाहेब बाप्पा कापते, आदरणीय शांताराम बापू कापडे, त्याचबरोबर गुणवंशाचे आमचे सहकारी संचालक जितेंद्र निगडे, त्याचबरोबर माहूरचे आमचे तुषारजी माहूरकर, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, ज्यांनी आपल्याला इथं AI संदर्भात किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी आणि त्याचा अवलंब आता शेतीमध्ये कसा करायचा त्याविषयी माहिती दिली। ते ऊस विकास अधिकारी निंबाळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच, विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले जीवभावाचे आदरणीय वडीलधारी मंडळी आणि सभासद बंधू। गेला जो हंगाम आपला 25-26चा होता त्याच्यामध्ये साधारणतः 13 लाख टनाचा आपण गाळप केलं आणि 142 दिवस आपला हा हंगाम चालला। महाराष्ट्र राज्यामध्ये 142 दिवस चालणारा सोमेश्वर कारखानाच होता। आपल्या सर्वांना माहिती आहे की 90-91 साली या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 2,500 होती। त्यानंतर कार्यक्षेत्रातला ऊस वाढत गेला आणि ऊस वाढत गेल्यानंतर आपल्याला सर्वांना गरज वाटली की ह्या कारखान्याची विस्तारवाढ झाली पाहिजे आणि म्हणून आपण 2,500चा कारखाना 5,000 केला। 5,000 केल्यानंतर सुद्धा आपली ऊस वेळेत तुटणार आणि कारखाना 200 दिवस चालायला लागला, म्हणून आपण परत कारखान्याची विस्तारवाढ केली आणि 7,500 टन प्रतिदिन अशी आपण 22-23 मध्ये पुन्हा एकदा विस्तारवाढ केली। आता ह्या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 7,500 टनाची आहे, परंतु आपण सगळेजण पाहताय की हा कारखाना 9,500 टनांनी चालतो आणि मग गेल्या हंगामात 9,350च्या सरासरीनं 142 दिवस कारखाना चालून आपण 13 लाख टनाचं गाळप केलं। त्याच्यामध्ये 12 लाख टन हे सभासदांचा होता आणि 1 लाख टन आपण कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गेटक्यांचा ऊस आणला आणि 13 लाख गाळप केलं। हे करत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आपला मध्य विभाग आहे त्या मध्य विभागामध्ये 12.27 ही सोमेश्वरची उच्चांकी रिकव्हरी आहे। गेल्या वर्षी जो ऊस आपला तुटला त्याची FRP ही 3280 रुपये होती। आपण 3300 रुपयांनी पेमेंट सभासदांच्या खात्यावरती वर्ग दिलेला आहे। हे 3300 रुपयाचं पेमेंट आपण सभासदांना, कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गेटकेनला सगळ्यांनाच आपण सरसकट 3300 रुपयांनी पेमेंट केलं। ज्यांचा ऊस उशिरा तुटतो त्यांना काहीतरी अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसाला आपण 3300 अधिक 100 असे आपण 3400 रुपये दिले। मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसाला 3300 अधिक 200 असे 3500 रुपये आपण दिले। हे तुमच्या खात्यावरती वर्ग केलेले आहे। आज परिस्थिती अशी, सोमेश्वर कारखान्याने FRP आणि त्याच्याबरोबर अनुदान सुद्धा सभासदांच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे। ऊस तोडणी वाहतुकीची संपूर्ण पेमेंट्स कारखान्याने केलेली आहे। ऊस तोडणी वाहतूक करणारे जे काय वाहनमालक असतील, टोळी असेल, ऊस तोडणारे मजूर असेल, त्यांना जे कमिशन डिपॉझिट द्यायचं असतं ते 100% कमिशन डिपॉझिट सोमेश्वर कारखान्याने दिलेलं आहे। सोमेश्वर कारखान्याने तोडणी वाहतुकीसाठी घेतलेलं कर्ज जे असतं हा प्रत्येक कारखान्याचा
ते संपूर्ण कर्ज सोमेश्वर कारखान्याने भरलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कुठलीही मागची कामगारांच्या सहित कोणतीही देणी सोमेश्वर कारखान्यावरती शिल्लक राहिलेली नाही. पूर्ण देणी सोमेश्वर कारखान्याने दिलेली. 3300 रुपयाचं आपण पेमेंट आतापर्यंत दिलेलं आहे. 100-200 रुपये अनुदान जवळपास ते 9 कोटीच्या दरम्यान हे अनुदान आपण वेगळं सभासदांच्या खात्यावरती दिलेलं आहे. हा सोमेश्वरचा अंतिम दर नाही. अजून आपला पुढचा हप्ता निघणार आहे. ते दीपावलीच्या पूर्वी आपण तो हप्ता सभासदांच्या खात्यावरती वर्ग करणार. याच्यामध्ये मला अभिमान वाटतो की गेल्या हंगामात 25-26च्या महाराष्ट्रातले कारखाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद झाले, परंतु आपला कारखाना हा 23 मार्चपर्यंत चाललेला होता. कारखानदारी जर व्यवस्थित टिकली पाहिजे, चालली पाहिजे, त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं लोकांना ऊस उत्पादकांना दर देता आला पाहिजे, तर त्याच्याकरता एक सरळ तज्ज्ञांचं मत आहे की 365 दिवसापैकी 150 दिवस हा कारखाना फुल कॅपॅसिटीने चालला पाहिजे. तर तुमचे जे काय कारखाना चालवण्यासाठीचे जे खर्च आहे, तुमच्याकडे जे 800-850 जो कामगार आहे, तुम्ही कारखाना चालवण्यासाठी जे काय कर्ज घेतलेलं असतं, त्या कर्जाचा हप्ता आहे, त्याचं व्याज आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होणाऱ्या क्रशिंगवरती प्रति टन त्या ठिकाणी हा खर्च विभागला जातो. जर तुमचं क्रशिंग कमी झालं तर प्रति टन हा खर्च वाढतो. जर क्रशिंग जास्त झालं तर प्रति टन हा खर्च कमी होतो. हे आपल्याला साधं गणित आहे. आणि जर जेवढं तुम्ही क्रशिंग कराल तेवढं हा खर्च कमी झाला तर तुमच्या नफ्यामध्ये वाढ होते आणि ते सभासदांना ऊस दर जास्त देण्यामध्ये आपल्याला कारखान्याला ते शक्य होतं. फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद झालेले असताना सुद्धा सोमेश्वर कारखाना 1 नोव्हेंबरला चालू झाला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या 142 दिवस सोमेश्वर कारखाना चालला. हा म्हणजे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा सोमेश्वर कारखान्यावरती असलेला विश्वास. आणि तुम्ही सर्वांनी बाहेर ऊस न घालता निष्ठेने प्रामाणिकपणे सोमेश्वर कारखान्याला ऊस घातला, त्याच्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने प्रथमतः सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. आज सहकारी साखर कारखानदारी किंवा कारखाना म्हणजे साखर उद्योग हा अडचणीतून चाललेला आहे. त्याचा परिस्थिती अशी की 2019ला केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत निश्चित केली. ती आधारभूत किंमत निश्चित केल्यानंतर 3100 रुपये प्रति क्विंटल म्हणजे साधारणतः 31 रुपये किलो त्या दराच्या आत कारखान्यांनी कुठल्याही कारखान्यांनी साखर विकायची नाही. ही किंमत केंद्र सरकारने ठरवून दिली. त्याचबरोबर ऊसाला काय किंमत द्यायची FRP हे पण केंद्र सरकारने ठरवून दिलं. पण 2019 नंतर आज 2026 आहे. 7 वर्षात पाच वेळा FRP मध्ये वाढ झाली. पण जी साखरेची निर्धारित किंमत आहे त्याच्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. म्हणजे सभासदांना ऊस उत्पादकाला तुम्ही किती किंमत द्यायची, किती ऊसाला काय दर द्यायचा, FRP काय द्यायची हे केंद्र सरकारने सूत्र ठरवून दिले. पण इकडं साखर विक्री असेल, तुमचं इथेनॉल असेल, तुमच्या वीज निर्मितीचा दर असेल, याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची वाढ दिलेली नाही. म्हणून ही कारखानदारी आता एक वेगळ्या चक्रात सापडलेली की इकडं जे उत्पादन आपण घेतो त्या उत्पादनाला आपल्याला दर मिळत नाही, पाहिजे तसा अपेक्षित दर मिळत नाही. आम्ही सगळे कारखानदार असतील, सहकारी असतील, खाजगी असतील, साखर संघाकडे आपण मागणी करतो, राज्य सरकारच्याकडे मागणी करतो, केंद्र सरकारच्याकडे मागणी करतो की जी 3100 रुपये तुम्ही जी साखरेची आधारभूत किंमत दिलेली ती आम्हाला 4200 रुपये तुम्ही करून द्या. 4200 रुपयांनी जर साखर गेली तर ती दुकानात 45 रुपये 46 रुपये किलोनी साखर मिळू शकते. काय अडचण आहे? आज ज्याला साखर खायची त्यांनी 45 रुपयांनी 50 रुपयांनी त्यांनी साखर घेण्याची खरेदी करण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतर गोष्टी मात्र मागतायत. पण साखर थोडीशी वाढली की लगे ह्यांना त्रास होतो. आणि ह्या जर आपल्याला किमती जर नाही मिळाल्या आपल्या उत्पादनाला तर आपण शेतकऱ्यांना कसे जादा दर देऊ शकणार आहे? हा प्रश्न आता साखर कारखानदारीच्या पुढे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचणीत आलेली. असं असताना आपल्या हातात काय की कारखाना काटकसरीने चालवणं,
जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी क्रशिंग करणं, उत्पादन घेणं, जो माल आपला उत्पादित होतोय त्याला जास्तीत जास्त चांगल्या मार्केटमध्ये आपल्याला किंमत मिळवणं आणि ह्याच्याकरता तुम्ही लोकांनी सर्व सभासदांनी कारखान्याला साथ देणं, जे गेल्या हंगामात सुद्धा तुम्ही दिलेले आहे पुढच्या हंगामात सुद्धा तुम्ही द्यावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. जसं गेल्या वर्षी 3280 रुपये आपली FRP होती, तसंच येणारा जो हंगाम आहे 26-27चा, त्या 26-27च्या हंगामामध्ये आपल्याला आपली जी ऊस तुटला की आपल्या सोमेश्वर कारखान्याची FRP 3470 रुपये FRP, 3470 रुपये हा दर तुमच्या तुटणाऱ्या ऊसाला कमीत कमी मिळणारच आहे. सोमेश्वर कारखाना FRP वर कधी थांबलेला नाही, त्याच्यापेक्षा आपण जास्तच दर दिलेला आहे. तर ही आता तुमच्या तुटणाऱ्या ऊसाला 3470 ही FRP ही तुम्हाला मिळणारच आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला आता हे येणाऱ्या हंगामाला सामोरे जायचं. त्यामुळं आता जो आढावा शेती खात्याने आम्हाला दिला, येणारा जो 26-27चा हंगाम आहे, त्या हंगामासाठी आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद असतील, बिगर सभासदीने ठेवणार आहोत. त्यामुळं हार्वेस्टरचा प्रोग्रॅम आणि लेबरनी तोडणाऱ्या ऊसाचा प्रोग्रॅम हे दोन्ही प्रोग्राम वेगळे असतात. जर समजा माझा आणि आप्पांचा एकाच दिवशीची लागण आहे आणि आप्पांनी समजा हार्वेस्टरनी ऊस तोडला आणि मी आग्रह धरलाय की नाही बाबा मला हार्वेस्टरनी तोडायचा नाही, मला आपली टोळी पाठवून द्या, माझा ऊस टोळीनेच तोडायचा आहे, तर माझ्या आधी आप्पांचा 1 महिना ते 1.25 महिना ऊस आधी हार्वेस्टरनी तुटतो. तशा पद्धतीचा प्रोग्राम आपला असतो. ज्यांनी कोणी हार्वेस्टरनी ऊस तोडलाय त्यांना तो अनुभव आलेला असेल. या बाबतीत सुद्धा मला आपल्याला सगळ्यांना परत एक विनंती करायची की ज्या वेळेला हार्वेस्टर येतो त्यावेळेला तुम्ही जर काळवटीची रानं असतील तर किमान 1 महिना पाणी तोडलेलं असतं पाहिजे जर तुम्हाला हार्वेस्टरने ऊस तोडायचा असेल. आणि जर तुमची हलकी रानं असतील जिथं निचरा होतोय, रान लवकर सुकतोय, तर तिथं कमीत कमी 20 दिवसाचं तुम्ही पाणी तोडलेलं असतं. हे जर तुम्ही केलं तर तिथं हार्वेस्टरनी तोडणी अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्या सरीमध्ये जाऊन त्याचे ब्लेड ते ऊस तोडतात, म्हणजे बुडक्यातला सुद्धा 2 कांड्या जमिनीच्या आतल्या त्या तोडल्या जातात. फडवा ठेवला तर त्याचा फुटवा चांगला हे होतोय. ऊस तुटून जाताना पाष्टाचा वाड्याचा संपूर्ण पुट्टी केली जाते, तो खर्च आपल्याला परत करावा लागत नाही. जर तुम्ही फडवा ठेवणार असाल तर त्याचं आच्छादन सगळीकडे चांगल्या पद्धतीने होते. जर तुम्ही फडवा ठेवणार नसाल तरी सुद्धा तुम्ही ते पाचट जी पुट्टी झालेली त्याची नांगरट करून ते पाचट तुम्ही कुजवू शकता. अशा पद्धतीनं जर आपण आता पुढे जर गेलो तर आपला ऊस पण लवकर जाईल, अधिकचं उत्पादन आपल्याला मिळेल, अनुदान पण आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीचं टनेज पण आपल्याला मिळेल. त्यामुळं दिवसेंदिवस आता ही जी लेबर जी कर्जत, जामखेड, चाळीसगाव ह्या भागातली जी लेबर येते ती लेबर येण्याची सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे. त्या लोकांची सुद्धा मानसिकता बदलून चाललेली आहे. त्यामुळं आता इथून पुढं आपल्याला मशिनरीवरच जावं लागणार आहे, त्याला पर्याय राहणार नाही. जसं गहू काढायला आपण पूर्वी नको म्हणत होतो, पण शेवटी आता सगळे मशीनवर झाले. तीच परिस्थिती आता ऊसाच्या बाबतीत सुद्धा होणार. गेल्या वर्षी जवळपास आपण किती हार्वेस्टर ऊस किती तोडला? 1,68,000 टन गेल्या वर्षी आपण हार्वेस्टरने ऊस तोडला. हळूहळू ही टक्केवारी जी आहे, म्हणजे आपण समजा जे गाळप करतो त्याच्या 20% हार्वेस्टरने तोडला, पुढल्या वर्षी तो 30-35 टक्क्यावर न्यावा लागला. हळूहळू आपल्याला हे 60% आपल्याला हार्वेस्टरनी न्यावं लागणार. या वर्षी 25 हार्वेस्टरचा आपण करार केला. हार्वेस्टरने जो ऊस तुटला तर त्या ठिकाणी ऊस जाळा, आमकं करा, ह्या गोष्टी सुद्धा मर्यादित होतात. नाहीतर मजूर आलं की ते वाटेल त्या पद्धतीने हे करते. आता विषय निघाला म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो की पेपरमध्ये आपण गेली 2-3 वर्षे आपण हंगाम सुरू होताना देतो की तुम्ही तोडणी वाहतूक यंत्रणेला कुणीही पैसे देऊ नका. आम्ही सातत्याने सांगायचं काम आमचं आहे. तुम्ही जर आम्हाला कळवलं की आमची टोळी ट्रॅक्टर नंबर असा असा, ट्रक नंबर असा असा, किंवा हार्वेस्टरचा मालक हा, यांनी माझ्याकडून अडवून 2,000 रुपये घेतले, 5,000 रुपये घेतले, 10,000 रुपये घेतले, हे जर त्या सभासदांनी ऊस तुटून गेल्यानंतर लगेच जर कळवलं तर आम्ही त्या वाहतूकदाराच्या ऊस बिलातनं ते पैसे कापून परत सभासदांच्या खात्यावरती वर्ग करण्याचं काम केलेलं आहे.
पण तशा पद्धतीचा प्रतिसाद शेतकऱ्यांच्याकडून मिळत नाही, फार अल्प प्रतिसाद आहे. तर तुम्ही त्या तक्रारी दिल्या पाहिजे. तुम्ही घाबरून जाताय. खळदमध्ये 4 टोळ्या आल्या, एक 15 दिवस ती टोळी इथं ऊस तोडती, परत ती तारीख संपली ती कदाचित इथनं उठून तिकडे दुसऱ्या गावात जाऊ शकते, शिवरीला जाऊ शकते. शिवरीची 30 तारीख असते. आपल्याला संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये त्या तारखेचा प्रोग्राम करावा लागतो आणि त्यामुळे ह्या टोळ्या ह्या शिफ्ट होत राहतात. आता खळदमधनं कुठं सासवडला गेली, सासवडवरनं कुठं वाळूजला गेली, आणखीन कुठे गेली, ह्या परिसरात त्या गटात त्या टोळ्या ह्या फिरत राहतात. कारण त्यांना त्या तारखेचा ऊस सगळीकडे संपवायचा असतो. ती तारीख झाली की परत ती टोळी परत आपल्या गावात येते. परंतु आपली काय गडबड होती, ती टोळी आली आणि गेली. आता ती परत टोळी येईल का नाही, माझा ऊस तुटल का नाही, मग कारखाना जर बंद झाला तर माझा ऊस राहील का काय, अशा भीतीने आपण लोक त्या टोळीवाल्याला पैसे देतो. अजिबात पैसे द्यायचं काही कारण नाही. आमच्या बागायत भागात कुणीही पैसे देत नाही. हे पैशाचं थोडं हितच आहे आणि तुम्ही देताय म्हणून ती घेतात. एकाने दिलं म्हणून त्यांनी सवय पाडली, फायदा पाडलाय. तर हे बंद करा. ह्याच्याकरता तुम्ही जर अर्ज दिले की माझी अडवणूक करून ह्या अमक्या टोळीने 4000 घेतले, 5000 घेतले, ते अर्ज मेहरबानी करून तुम्ही द्या, अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याच्या वाहतुकीच्या तोडणीच्या बिलात ते पैसे कापून तुम्हाला दिले जातील. ही शिस्त आपल्याला लावायला लागणार आहे आणि त्याच्याकरता तुम्ही कुठली चिंता अजिबात करू नका. तशा पद्धतीनं अर्ज द्या. ते हे करण्याचं काम आम्ही निश्चित करू. आतापर्यंत कारखाना बंद झाला आणि माझा ऊस राहिला आहे का कोणाचं सांगा. मग कशासाठी भीताय? तुमचा ऊस तोडून नेण्याची जबाबदारी आमची, कारखान्याची, त्या शेती खात्याची आमची जबाबदारी. तुमचा ऊस राहणार नाही, राहिला तर त्याला जबाबदार संचालक मंडळ आहे. त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊन काहीतरी वेगळं जर करायला लागला तर ह्याची सवय लागते आणि तसाच फायदा पडतो. शेवटी ती बसलेलीच आहे, काहीतरी कारण सांगणार, काहीतरी हे करणार. त्यांच्याविषयीच्या काही तक्रारी असतील तर तुमच्या संचालकांना सांगा, शेती अधिकाऱ्यांना सांगा, आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावरती काय असेल ते करू. पण अडवणूक करून जर लेबर असं करत असेल तर त्याची अजिबात लाड करू नका. सोमेश्वर कारखान्याकडे मुबलक लेबर आहे. आज लेबरला ऍडव्हान्स देणं, त्यांचं पेमेंट वेळच्या वेळेला करणं, त्यांना कमिशन डिपॉझिट वेळच्या वेळेला देणं, त्यांना 150 दिवस धंदा देणं, हे फक्त सोमेश्वर कारखाना करतोय. दुसरा कुठलाही कारखाना करत नाही. अक्षरशः रेग लागली सोमेश्वर कारखान्याकडे, माझा करार करून घ्या. त्यांच्या डोक्याला ताप आहे. आता लाईन लागली, माझा करार करून घ्या, माझा करार करून घ्या. त्यामुळे लेबर मुबलक आहे, शॉर्टेज अजिबात नाही. त्यामुळे ते त्याचा अजिबात आपण वेगळा काही फायदा पडू नका, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आता सोमेश्वर कारखान्याचं सातत्याने गेल्या 5 वर्षातलं रेकॉर्ड जर बघितलं तर 21-22च्या हंगामाचा आपण 3020 रुपये आपण अंतिम दर दिला. 22-23 मध्ये आपण 3350 रुपये आपण अंतिम दर दिला. 23-24 मध्ये 3571 रुपये आपण दर दिला. गेल्या वर्षी 25-26 मध्ये आपण नाही, त्याच्या आदल्या वर्षी आपण 3400 रुपये दर दिला. आता गत हंगामामध्ये आपण आतापर्यंत 3300 रुपये दर दिलाय. अजून पुढे दिवाळीच्या वेळेला आपला फायनल दर निघणार आहे. या 5 वर्षाची ऊस दराची सरासरी जर सोमेश्वर कारखान्याची जर तुम्ही काढली की बाबा ह्या 5 वर्षात हा दर दिलाय आणि तुम्ही 5 वर्षाची सरासरी जर काढली तर ती 3388 रुपये सरासरीने आपण दर दिलेला आहे, की जो महाराष्ट्रातल्या कुठल्याही कारखान्याने दिला असला तर तुम्ही ती चौकशी करून सांगा. आपले नातेवाईक असतात, सातारला असतात, कोल्हापूरला असतात, सांगलीला असतात, अजून इकडे नगरला असतात. तर तिथं तुम्ही चौकशी करा की ह्या पद्धतीनं कारखान्याने दर दिलेले आहेत का. म्हणजे हे दर देण्याची परंपरा ही सोमेश्वर कारखान्याने त्या ठिकाणी राखलेली. आपल्याला सभासदांना फक्त एकच काम करायचे की 3300 हा दर मिळणारच आहे खात्रीने, त्याच्यापेक्षा अधिकच मिळणार आहेत, पण किमान 3300 रुपये दर मिळणार आहे. गुन्हेले आपण टनेज किती काढायचंय, मी किती टन काढतोय, 3300 गुणिले 70 टन करायचंय तर 3300 गुणिले 40 टन करायचंय, हे आता आपल्या हातात आहे. माझं तर पाटील साफ ठाम मत आहे की एकरी 50 टन जर आपण काढत असतो तर ती शेती न परवडणारी आहे. तुम्ही आता बघा, डिझेल वाढले, मिश्र खतं वाढत चाललेली,
मजुरी वाढली, सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि मग आपण एवढं 15 महिने 16 महिने थांबून जर हे करत असू आणि 50 टन आपण काढणार असू तर तिथं कुठेतरी चुकतंय. आणि म्हणून आमचं मत आहे की हे टनेज वाढवायचं काम जे आपल्याकडे आहे ते वाढवायचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्याकरता काय काय करावं लागतंय, तुम्ही कारखान्याच्या ऊस विकास आहे, शेती ऑफिस आहे, तिथं या मार्गदर्शन हे करा. आता अनेक सभासद आहेत की 90-100 टन काढणारे अनेक सभासद आहेत. ती संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. युवक वर्ग आता शेतीमध्ये यायला लागलाय. आधुनिक तंत्रज्ञान, पहिलं पट्टा पद्धत, रोपाची लागण, ड्रीप, ड्रोनने फवारणी, आळवणी, त्या असल्या गोष्टी होत्या का? नव्हत्या. पण आता लोक हे करायला लागले. 80 टन 90 टन 100 टन 100च्या पुढे जाणारे लोक आहेत. मग आपण ते बघितलं पाहिजे की आपण कसं बाबा जास्त आपण टनेज काढू शकतो. त्याच्याकरता काय करायला पाहिजे, शेजाऱ्यांनी काय केले, आजूबाजूच्या ह्यांनी काय केले, कारखान्याकडून सल्ला घ्या, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची रोपं घ्या, चांगल्या पद्धतीचे बियाणं घेऊन आपण टनेज वाढवलं पाहिजे. तरच आपलं उत्पन्न वाढणार आहे आणि ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हक्काचा आपला वाढणार आहे. आणि ऊस जर कारखान्याला आला तर कारखाना 150 दिवस चालणार आहे. आणि 150 दिवस जर कारखाना चालला तर सोमेश्वर कारखाना हा उच्चांकी दर सातत्याने देत राहणार आहे. ते सूत्र सगळं आपल्या ह्याच्यावर अवलंबून आहे. आता कारखानदारी एकीकडे मोडत चाललेली. ही कारखानदारी जर टिकवायची असेल तर आपल्या प्रत्येकाच्या वरती जबाबदारी की आपण ऊस पिकवून आपल्याच कारखान्याला घातला पाहिजे, नोंद कारखान्याला दिली पाहिजे, तरच ते कारखाना टिकणार आहे. जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे करायला लागलो, नोंद सोमेश्वरला करायची आणि काहीतरी स्वार्थापायी ऊस दुसरीकडे घालायचा आणि मग आपली साखर बंद, आपलं सगळं बंद, हे असं हे करण्याची वेळ अजिबात येऊ देऊ नका. ही मला आपल्या सर्वांना त्या निमित्तानं विनंती करायची. उशीर झाला तरी आपण थांबला, आमचा सत्कार केला, आणखी आमच्यावर तुम्ही सत्कार करून ओझं वाढवलंय, आणखीन जबाबदारी आमची वाढत चाललेली. पण तुमची साथ जी आहे ती साथ कायम ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य करत अशाच पद्धतीनं पुढे जाऊ. तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. असे 30,000 सभासदांच्या मध्ये 50,000 शेअरचं भांडवल आपलं वाटून झालेलं आहे. आता शेती अधिकाऱ्यांनी तुम्हाला माहिती दिली की 30,000 सभासद, पाऊसकाळ चांगला झाला, पाण्याची परिस्थिती जर चांगली असली तर 17 लाख सुद्धा ऊस पिकवतात, 18 लाख टन सुद्धा ऊस पिकवतात. आणि हा ऊस गाळायचा आपण आपल्या कारखान्यावर आज आपली तेवढी कॅपॅसिटी नाही. आपण 150 दिवस कारखाना चालवायचा म्हटलं तर आपण जास्तीत जास्त 14.5 लाख गाळप करू शकतो. त्याच्या पुढे जर आपल्याला 1.5 लाख आपल्याला हे करायचं असेल तर आणखी आपल्याला महिना, 1.5 महिना, 2 महिना आपण कारखाना चालवू शकतो. परंतु आता जर नवीन शेअर्स वाटायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला वार्षिक सभेमध्ये कारखाना वाढवण्याचा विचार करावा लागेल. कारखाना वाढवला तर आपल्याला शेअर्स अधिकचे वाटता येतील, आपलं भागभांडवल वाढवता येईल, तरच शक्य होणार. नाही तर सभासदांचा ऊस गाळप करण्याची जबाबदारी ही त्या कारखान्याची आहे, पर्यायी संचालक मंडळाची. त्यामुळं त्या शेतकऱ्याचा ऊस राहिला, सभासदाचा ऊस राहिला वगैरे अशी परिस्थिती होईल. आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणेच आपण सभासद संख्या ठेवली पाहिजे, ऊसाचं क्षेत्र ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वार्षिक सभेमध्ये हा निर्णय करा. कारखान्याची कॅपॅसिटी पहिली वाढवा आणि मग शेअर्स भांडवल आपण वाढवू शकतो. आता आपल्याला द्यायला काही शेअर्स शिल्लक राहिलेले नाही. आम्ही मागे येऊन सगळ्यांना विनंती केली की बाबा शेअर्स घ्या. 4 वर्षापूर्वी आम्ही आल्यानंतर शेअर्स आपल्याकडे शिल्लक आहेत, ज्यांचा ऊस आहे, जे लावणार आहे त्यांनी ऊस घाला, शेअर्स घ्या. तर त्यावेळेला शेअर्स घेतले गेले नाही. तर मग नंतर आपण काय केलं की ज्यांचा ऊस येतोय त्या ऊसाच्या प्रमाणात तुमचे शेअर्स असलेच पाहिजे, आम्ही तुमच्या ऊस बिलातून ते कापून घेणार असं आपण केलं. त्यामुळे 3 वर्षापूर्वी आपण ते शेअर्स तुमच्या ऊस बिलातून कापून घेतलेले, त्याचा फायदा आज होतोय. कदाचित पुढे जाऊन ते शेअर्स माझ्याकडे 3 आहेत तर मी मुलाच्या नावा करू शकतो, तिकडे कुणाच्या मंडळीच्या नावा करू शकतो, पण शेअर्सच नाही म्हटल्यानंतर फायदा. तरी सुद्धा सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदाला बिगर सभासदामध्ये आपण कुठल्याही दरामध्ये भेदभाव करत नाही. बिगर सभासदाचा ऊस जो कारखान्याला येतो त्याला आपण सभासदा एवढाच दर देतो. फक्त आपण त्याला सभासद नसल्यामुळं मतदान करता येत नाही.
सभासद नसल्यामुळे त्यांना साखर मिळत नाही. पण ह्या वर्षी आपण आता आम्ही निर्णय घेणार आहे की कार्यक्षेत्रातला जो गेटकेनचा ऊस आहे त्याला सुद्धा टनेजच्या हिशोबात साखर द्यायची. एखाद्या बिगर सभासदाने 50 टन जर ऊस घातला, 100 टन ऊस घातला, 200 टन ऊस घातला तर प्रति टन किती साखर द्यायची हा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे. पण त्यांना साखर पण आपण देणार आहे. का आता आपण सभासद करून घेऊ शकत नाही. फक्त ते सभासद नाही म्हणून मतदान करू शकणार नाही. नाहीतर त्यांचा ऊस सोमेश्वर कारखाना नेणार, त्यांना पेमेंट पण सभासदांप्रमाणे देणार आणि साखर पण देणार. त्या हंगामासाठी आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद असतील, बिगर सभासद असतील, सगळ्यांचा मिळून 12 लाख टन ऊस उपलब्ध आहे. आता खरं कसोटीचे दिवस आहेत. वास्तविक पाहता आता पाऊस सुरू व्हायला पाहिजे. सगळे आपण डोळे लावून बसलोय. पाण्याची परिस्थिती अवघड होत चालली. पाऊस जर वेळेत झाला तर 12 लाख टन राहील किंवा 12.5 लाख टन होईल. पण पाऊस जर नाही झाला तर तो 11 लाखावर 11.5 लाखावर सुद्धा येऊ शकतो. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं 150 दिवस जर कारखाना चालवायचा असेल तर आपल्याला 9-9.5 हजार प्रतिदिन क्षमतेने कारखाना चालवायचं म्हटलं तर आपल्याला किमान 14 लाख टन तरी आपल्याला उपलब्ध. 12 लाख आपल्याकडे उपलब्ध आहे. 2 लाख आपण गेटकेनचा त्या ठिकाणी मिळवणार. बाहेर कार्यक्षेत्राच्या बाहेर सोमेश्वर कारखान्याचं नाव चांगलं असल्यामुळं गेटकेनचा ऊस आपल्याला मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या उड्या अक्षरशः त्याच्यावर पडतात. आज तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यांची परिस्थिती जर बघितली तर दौंड घ्या, इंदापूर घ्या, फलटण घ्या, बोर घ्या, शिरूर घ्या, या तालुक्यांमध्ये जे काय सहकारी खाजगी कारखाने असतील त्यांची अवस्था काय आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडतायत. खाजगीवाला कोणतरी चालवायला घेतोय, 2 वर्ष 3 वर्ष चालवतोय, तो पण ते कारखाना सोडतोय. दुसरा येतोय, तो दुसरा कारखाना दुसरा येतोय मालक खाजगी, तो ते कारखाना चालवायला घेतोय. तोपर्यंत दुसरे 2 कारखाने बंद पडत आहेत. ही परिस्थिती. ज्यांनी ऊस बाहेर घातलेत त्यांना ऊसाचं पेमेंट मिळालेलं नाही. अनेक कारखाने आहेत की जिथं आता ऊसाचं पेमेंट काहीच मिळालेलं नाही. आंदोलनासाठी लोक तिथं बसतात. कामगारांना 6-6, 7-7 महिने पगार नाही. ऊस तोडणी वाहतुकीची बिलं नाही. ही अशी सगळी अवस्था साखर उद्योगाची झाली. नशिबानं आपल्या कारखान्यावर जे कर्ज होतं ते कर्ज फेडत आपण उच्चांकी दर राज्यामध्ये आपण इथं सोमेश्वरच्या सभासदांना दिले. त्याचबरोबर जो आपला 5,000चा होता तो आपण 7,500चा कारखाना केला. को जनरेशन जे 18 मेगावॅटचं होतं ते डबल आपण 36 मेगावॅटचं केलं. डिस्टिलरी जी 30,000 लिटरची होती ती आता 1 लाख लिटरची आपण करतोय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या ऊसाची तोड ही व्यवस्थित झाली पाहिजे. वेळेत आपला ऊस गेला पाहिजे. त्याच्याकरता कारखान्याचं आपण एक्सपान्शन केलं. बगॅसमध्ये आपली बचत झाली पाहिजे. चांगल्या पद्धतीनं वीज निर्मिती सुद्धा तिथं झाली पाहिजे म्हणून आपण वीज निर्मितीचं आपण एक्सपान्शन केलं. आता इथेनॉलला केंद्र सरकार मदत करतंय. ऊसाच्या रसापासून थेट तुम्ही इथेनॉल बनवू शकता. ही पॉलिसी आता यायला लागली. त्याचा फायदा मिळवण्यासाठी आपण डिस्टिलरीची विस्तार वाढ केली. म्हणजे इकडे भांडवली गुंतवणूक करत असताना, कर्जाची परतफेड करत असताना सभासदांना उच्चांकी दर महाराष्ट्रामध्ये सोमेश्वर कारखाना त्या ठिकाणी देत आहे. गेला जो हंगाम आहे त्याचं मी सांगितलं की 33 रुपयाने आतापर्यंत आपण पेमेंट केलेलं आहे. पण सोमेश्वर कारखाना त्या वर्षी जगत हंगामाचं पेमेंट हे राज्यामध्ये 1 नंबरचं पेमेंट सोमेश्वर कारखान्याचं असेल याची खात्री मी तुम्हाला. कुठलेही ओढाताण न करता, कुठलंही कर्ज काढून इकडे ऊसाचे दर द्यायचे, काहीतरी तिथं घोटाळे करायचे किंवा काय असलं कुठलंही न करता आपण आपल्या पद्धतीनं काटकसरीनं त्या ठिकाणी कारखाना चालवून व्यवस्थापन नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित करून आपली रिकव्हरी चांगल्या पद्धतीनं मिळवून उत्पादन जे करू त्याच्यातून चांगले पैसे मिळवून कारखान्याचा नफा आपण मिळवत आलो आणि त्या नफ्यातनं आपण उच्चांकी दर देत आलेलो आहे. आणि हे सातत्य आपल्याला इथून पुढे सुद्धा आपल्याला टिकवायचंय. म्हणून येणाऱ्या हंगामात सुद्धा 3470 रुपये ही जी आपली FRP त्याच्यापेक्षा अधिकचा दर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल ही ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. हे सगळं करत असताना कारखान्याच्या माध्यमातून मग ऊस विकासच्या माध्यमातून ताग असेल, धेंचे असेल, सोयाबीन असेल, ही जी काही हिरवळीची खतं आहेत किंवा त्याच्यापासून आपण ताग काढतो, धेंच्या काढतो, सोयाबीनचं उत्पन्न घेतो, त्याचाही पालापाचोळा पडतो, त्याच्यापासून तुमचं शेतीतलं कर्ब वाढतंय, उत्पन्न वाढीसाठी मदत होऊ शकते.
तर ह्या गोष्टी सुद्धा कारखान्याने त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याचं तुम्हाला 50% अनुदानावरती त्याचं बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्यानंतर ऊसाची बियाणं असेल, रोपं असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी उधारीवरती देण्याची व्यवस्था आहे, हे आपण केलेली. दरवर्षी आपण फळझाडं देतो. आपणच्या माध्यमातून गेली 2-3 वर्ष ती फळझाडं ह्या ठिकाणी आणून वाटण्याचा उपक्रम त्या ठिकाणी राबवला गेलाय. जवळपास कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 85,000 फळझाडं हे आपण त्या माध्यमातून आणि इतर कारखान्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वृक्ष लागवड त्या ठिकाणी केलेली. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे सभासदांना अनुदानावरती त्या ठिकाणी मदत करणं आणि तुमचं एकरी टनेज हे वाढलं पाहिजे, त्याच्याकरता आपण त्या माध्यमातून प्रयत्न करतो. आता आपली अपेक्षा राहते की कारखान्याला लवकर ऊस गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती की आपण करताना समजा आता जून आला, जुलै आला, आपण जर ताक केला, ढेंच्या केला, सोयाबीन केलं आणि त्याच्यानंतर ते काढून तुम्ही जर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुम्ही जर ऊसाच्या लागणी केल्या, मग त्या 86-0च्या करा, 265च्या करा, तुम्हाला पाहिजे त्या देण्याच्या तुम्ही करू शकता. या लागणी करताना ऊस लवकर जाण्यासाठी आपण पट्टा पद्धतीची लागणी करा. 5 फुटी पट्टा काढून आपण जर लागणी केल्या, त्याचं आता जुन्या पद्धतीनं आपण ज्या गोष्टी आपण सातत्यानं ह्या ठिकाणी करत होतो. आता इथं बरीचशी वडीलधारी मंडळी बसली, 2.5 फुटी 3 फुटी सरी काढणं, कांड्याला कांड लावणं किंवा हे सगळ्या गोष्टी आपण पूर्वी करायचो. आम्ही सुद्धा शेतीला सुरुवात केली त्यावेळेला हेच केलं. पण आता रुंद सऱ्या काढणं, 2 टिपऱ्यामध्ये किंवा 2 रोपामध्ये 2-2 फुटाचं अंतर ठेवणं, हे म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे. पण हे आता आधुनिक तंत्रज्ञान हे आता विकसित झाले. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण लागणी केल्या, ड्रिप केलं, फवारण्या घेतल्या, ड्रेंचिंग केलं, तर आता 12-12, 13-13 महिन्याच्या ऊसाला सुद्धा ड्रोनच्या ह्यानी स्प्रे देत आहेत. तिथं निंबाळकर साहेबांनी सांगितले वसंत ऊर्जासारखं एक चांगल्या प्रकारचं VSIनी त्या ठिकाणी एक ऊसाला चांगल्या पद्धतीने वाढ होईल असं त्या ठिकाणी औषध निर्मिती केलेली. त्याच्या फवारण्या जर तुम्ही ऊस पिकावरती 3 वेळा जर घेतल्या तर त्याचाही परिणाम चांगल्या पद्धतीत दिसून आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव ह्या कालावधीमध्ये दिसून येतो. त्याचा आपण प्रतिबंध कसा केला पाहिजे, त्याच्याकरता सुद्धा काय केलं पाहिजे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तर माझी आपल्याला विनंती की जर आपली अपेक्षा असेल की 13 महिन्यात 14 महिन्यात आमचा ऊस गेला पाहिजे, तर तुम्ही पूर्व हंगामी सुरूच्या लागणी केल्या पाहिजे. 86-0-32च्या करा, 265च्या करा, पट्टा पद्धतीनं करा. पट्टा पद्धतीनं तुम्ही जर लागणी केल्या तर उत्पादन हे निश्चितपणे तुमचं वाढणार आहे. दुसरं, तुम्हाला हार्वेस्टरने ऊस तोडता येईल. हार्वेस्टरने ऊस तोडला तर ह्या वर्षी कारखान्याने त्याच्याकरता अनुदान ठेवले. प्रति टन 50 रुपये आपण हे वेगळं अनुदान हार्वेस्टरने तुटणाऱ्या ऊसाला आपण केलेले. तसंच गेल्या वर्षी जसं अनुदान ठेवलं तसंच ह्या 26-27च्या हंगामामध्ये सुद्धा फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसाला 100 रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसाला 200 रुपये, एप्रिलमध्ये तुटणाऱ्या ऊसाला 300 रुपये अनुदान हे आपण सभासदांसाठी तशाच पद्धतीने ठेवणार आहोत. त्यामुळं हार्वेस्टरचा प्रोग्राम आणि लेबरनी तोडणाऱ्या ऊसाचा